आमच्या इन्व्हेस्टरशी माझं बोलणं झालेलं आहे आणि ते स्पर्धा भरवायला तयार आहेत. आणि मुख्य म्हणजे आमचे जावई आहेत ना जयंत, अरे त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये स्पर्धा घ्यायला परवानगी दिलेली आहे. अहो जयंतरावांना कशाला त्रास? हे बघ लक्ष्मी, अगं जयंतचं ऑफिस मध्यावर आहे ना, त्यामुळे ते येण्या जाण्याच्या दृष्टीनं सोयीस्कर आहे. आणि महत्वाचं म्हणजे जयंत स्वतः मला म्हणाला की मला काहीतरी करायचंय, मला तुम्हाला मदत करायची आहे. तुला नाही कसं म्हणणार? नाही बरोबर आहे. खरंच खूप गुणाचे आहेत आपले जावई. हो हो. नाही आणि बरंच आहे त्यांच्या इकडे होईल ते असतील ना, म्हणजे त्यांचं लक्ष पण असेल आणि आपल्याला फायदाच होईल जरा. तसंही खरं सांगू का, मला असं वाटतं की आपण काळजी करण्याचं फार काही कारण नाही. संतोषला काय माहिती आहे या सायकल बद्दल? मुळात ती सायकल आपल्या हातात आहे. त्याची जी कागदपत्र सगळी सरकारकडे तुम्ही दिली ती सगळी आपल्याकडे आहेत. तो काय करणार आहे? तोंडघशीच पडेल. एकदा का संतोष तोंडघशी पडला ना की मग बरं वाटेल मला. त्याला सुद्धा कळू दे ना, खऱ्या माणसाचा कष्टाचा घास हिरावून घेणं किती अवघड असतं. अरे वा, माझाच विषय चाललाय म्हणजे 100 वर्ष आयुष्य आहे मला. मी काय सतत माझ्याविषयी चर्चा करत असते. असो असो, काही हरकत नाही. माझं आयुष्य वाढतंय, पण ते माझं वाढलेलं आयुष्य बघायला तुम्ही नसणार. संतोष, स्वतःच्या आईबाबाच्या मरणाबद्दल बोलायला तुला लाज कशी वाटत नाही? जाऊ दे शरद, अरे ज्या आईबापांच्या पोटी असा करंटा जन्माला आला असेल ना, त्या आईबापांना लवकर डोळे मिटावेत असंच वाटत असेल. पण कशाला आपल्या भरल्या घरात अभद्र बोलतो? तू कशाला आलायस? मी काय आपला असं सदिच्छा भेट द्यायला आलो होतो. अरे तुझ्यासारखा स्वार्थी माणूस कामाशिवाय इथे येणार नाही एवढं कळतंय आम्हाला. बोल काय काम आहे? आणि माझं काय काम असणार? खरं जसं सहज आलो होतो, म्हटलं बघूया तुमची स्पर्धेची तयारी कशी चालू आहे. चांगली करा स्पर्धेची तयारी, हा हलक्यात घेऊ नका मला. हे बघ संतोष, आमच्या तयारीचं आम्ही बघू, तू तुझ्या तयारीचं बघ. ठीक आहे, तरी पण न मागितलेला एक सल्ला देतो. बाबा, आता तुमचं वय झालंय. आता हे वय आहे का तुमचं स्पर्धा करायचं, खेळायचं? कशाला उगाच नसत्या फंदात पडताय? झेपणार नाही तुम्हाला. त्यापेक्षा कोर्टात भेटा ना, तिथे कळेल कोण खरं आहे कोण खोटं आहे. हे बघ संतोष, तू कितीही निर्लज्जपणाचा आव आणत असलास ना, तरी तुझ्या डोळ्यात मला दिसतंय. अरे भीती स्पष्ट दिसते तुझ्या डोळ्यात. तुला माहितीये की तुझा या स्पर्धेत निभाव लागणार नाहीये, तू हरणार आहेस, म्हणून आम्हाला चिडवायला आलायस ना इथे. घ्या, मी एवढा आपुलकीने तुम्हाला सल्ला द्यायला आलो तर तुम्हाला वाटतं मी घाबर. काय करा तुम्ही तुमची तयारी, मला काय, मी जातो.